त्याबद्दल काय सांगा? भाजपच्या बाबतीत त्यांचं भाजपचं एक तत्त्वच आहे की तोडा आणि फोडा आणि राज्य करा. हे जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक जातीजातीमध्ये त्यांनी आता भांडणं लावायची कामं चालू केलीत. ते फक्त मराठीत नव्हते तर ते अमराठी भाषिक पण जे शेकडो वर्षापासून इथे राहतात अशी माणसं आज आमच्याबरोबर होती आणि आजही त्यांचं कुठल्याही आंदोलनात सहभागी न करण्याचं न होण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तर साहेब काय सांगाल, रिक्षांवर आज स्टिकर लावलेले आहेत, काय उपक्रम आहे, कशा प्रकारे? महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा ही अनिवार्य केली. कुठलाही प्रवासी असेल तर त्याला नेण्यासाठी जे आमचे रिक्षा चालक असेल कुठलेही चालक गाडी वाहन चालक असेल त्याला मराठी ही आली पाहिजे, त्याला बोलता पण आली पाहिजे आणि त्यांनी समोरच्याशी बोलायला पाहिजे असं एक फरमान नवीनच काढलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि संपूर्ण आज कल्याण शहरामध्ये आज आम्ही रिक्षा स्टँडला स्टेशनच्या रिक्षा स्टँडला आहोत. सगळे आमचे जे रिक्षावाले बांधव आहेत त्यांनी स्वतःहून मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा प्रकारचे आम्ही जे स्टिकर बनवलेत ते सगळ्यांनी स्वतःहून घेतले. प्रत्येकाच्या रिक्षाला आम्ही ते लावलेत आणि निश्चितपणे येणाऱ्या 4 तारखेच्या आंदोलनात आम्ही कुणीही सहभाग घेणार नाही असं त्यांच्याकडून आत्ताच आम्हाला कळलं. याबद्दल मी कल्याणच्या सर्व रिक्षा बांधवांचे आम्ही अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य ते करतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहतील एवढं आज तुम्हाला इथे निवेदन करतो. मागला जातोय किंवा त्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं जातं, त्याबद्दल काय सांगा? भाजपच्या बाबतीत त्यांचं भाजपचं एक तत्त्वच आहे की तोडा आणि फोडा आणि राज्य करा. हे जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक जातीजातीमध्ये त्यांनी आता भांडणं लावायची कामं चालू केलीत. परंतु आमचे कल्याणकर रिक्षावाले कुठल्याही या परिस्थितीला बळी पडणार नाहीत आणि निश्चितपणे आज जे आमच्याबरोबर आत्ता उभे होते ते फक्त मराठीत नव्हते तर ते अमराठी भाषिक पण जे शेकडो वर्षापासून इथे राहतात अशी माणसं आज आमच्याबरोबर होती आणि आजही त्यांचं कुठल्याही आंदोलनात सहभागी न करण्याचं न होण्याचं त्यांनी मान्य केलं आहे निश्चितपणे.